नमस्कार. द मा मिरासदार लिखित गोष्टीच गोष्टी या कथासंग्रहातील आजची आपली दुसरी कथा आहे भोकरवाडीतील दत्तक प्रकरण. सकाळी लवकर उठायची चेंगटला जन्मात कधी सवय नव्हती, पण त्या दिवशी पोट बिघडल्यामुळे त्याला उठावेच लागले. तांब्या हातात घेऊन तो बाहेर पडला. यथासांग सर्व आटोपून तो ओढ्यावर आला. तेव्हा चांगले उजाडले होते. कोवळी उन्हे झाडाच्या शेंड्यावर आली होती आणि सोनेरी पाने लखलखत होती. गार वाऱ्याच्या गुदगुल्या करणाऱ्या झुळका अंगाला बिलगत होत्या. कसे प्रसन्न वाटत होते. चेंगटाने ओढ्याच्या स्वच्छ पाण्यात हातपाय धुतले. मग कधी नव्हे तो एक चांगला विचार त्याच्या डोक्यात आला. जवळच मारुतीचे देऊळ होते. दर्शन घ्यावे आणि मग घराकडे सुटावे असे त्याला वाटले. हातात तपेली धरून तो तसाच मारुतीच्या देवळाकडे आला. एरवी या देवळात कोणी नसायचे, पण आज 7-8 मंडळी घोंगडे टाकून बसलेली दिसली. एक भटजीबुवाही दिसले. महा इस्कलबाज असा बापू पाटीलही त्यांच्यात दिसला. तेव्हा नाना चेंगटाला जरा आश्चर्यच वाटले. जमलेली मंडळीही त्याने ओळखली. त्यातले 2-3 गावातले होते. बाकीचे चिलाच्या वाडीचे होते. सगळेच टगे होते. या टग्यांचे एवढ्या सकाळी मारुतीच्या देवळात काय काम? नक्कीच काहीतरी घोळ आहे. चेंगटाने लांबूनच मारुतीरायाचे दर्शन घेतले. मग कुणातरी एकाला विचारले, आज सकाळचा काय प्रोग्राम काढलाय? दत्तक विधान हाय, एकाने कुणीतरी सांगितले. नानाचे डोळे विस्फारले. दत्तक घेण्याचा प्रोग्राम? हां, कोण घेणार? पाटलाची जनाबाई नाही का, ती घेतीया. कुणाला? भावाच्या पोराला. पाटलाची जनाबाई चेंगटाला माहीत होती. नवरा मारुती पाटील मागेच मेला होता. पोरबाळ न होताच जनाबाई रंडकी झाली होती. घरी बारदाना मोठा होता. जमीन जुमला रगड होता. तसे घर गबरगंडापैकी होते. अनेकांचा तिच्या इस्टेटीवर डोळा होता. खरे म्हणजे तिला सख्या पुतण्या होता, तो आजोळी शिकत होता. त्यालाच ही इस्टेट मिळणे रास्त होते, पण बाकीच्यांचीच धडपड चालली होती. आपला मुलगा तिने दत्तक घ्यावा म्हणून कुणी खेटे घालीत होते. जनाबाईचा भाऊ बापू पाटील हा तर गावगुंडच होता. बहिणीने आपला पोरगा दत्तक घ्यावा म्हणून तो एकसारखा भोकरवाडीला हेलपाटे घालीत होता. म्हातारी जनाबाई आता अंथरुणाला खिळली होती, पण अजून तिने कुणाला दाद दिली नव्हती. मग आज एकदम ही दत्तक घेण्याची तयारी कशी? आणि इतक्या गुपचूप? गावात तर अजून कुणाला पत्ताही नाही. बाबू पैलवानाला असेच जाऊन सांगावे का? नको, आधी हा समारंभ बघावा. आपण तरी दत्तक कसं घेतात हे कुठे बघितले आहे? नंतर सवडीने बाबूला वृत्तांत सांगावा. चेंगट बसला. बापू पाटील उगीच त्याच्यावर गुरकावला. का बसलायस? झालं ना दर्शन? मग सूट. मी बी बघतो ना तुमचा प्रोग्राम, चेंगट म्हणाला. खरे म्हणजे आपल्याला पुन्हा ओढ्यावर जावे लागणार की काय असे त्याला वाटत होते. पोट अजून गुडगुडत होते. घराकडे जाऊन परत येण्यापेक्षा थोडा वेळ इथेच काढावा हे बरे असा विचार त्याने केला होता. बापूने त्याच्याकडे उगीच चिडखोर दृष्टीने पाहिले. इतर मंडळींकडे एक दृष्टिक्षेप टाकला. मग म्हणाला, बरं बस, पण तिथंच बस, पुढं सरकू नकोस. चेंगटाच्या जवळच एका खांबाला टेकून एक जाड्या बसला होता. 30-35 वयाचा हा जाड्या सगळ्या बाजूंनी सुटला होता. तोंडात पान तंबाखूचा तोबरा भरून तो गपचीप एक मांडी हलवीत बसून राहिला होता. चेंगटाने निरखून पाहिले. म्हाताऱ्या जनाबाईला एका खांबाला टेकवून बसवले होते. ती बरीच आजारी असावी. तिने डोळे मिटून घेतले होते. एखादे दमले भागलेले माणूस शांतपणे काहीही हालचाल न करता एका जागी पुतळ्यासारखे बसून राहते तशी ती बसून राहिली होती. तिची कसलीच हालचाल नव्हती. हिच्या मांडीवर आता दत्तक देणार तर, पण दत्तकाचा पोरगा कुठाय? भोवताली सगळे मिशीवाले बापेच आहेत. लहान पोरगा एकही दिसत नाही. गप्प बसणे चेंगटाच्या स्वभावातच नव्हते. एक मांडी हलवीत बसून राहिलेल्या त्या जाड्याची हलती मांडी धरून त्याने विचारले, दत्तकाचं पोरगं कुठाय? तो गट्ट्या एकदम दचकला. त्याने चेंगटाकडे चमत्कारिक दृष्टीने पाहिले. तोंड पान तंबाखूने गच्च भरलेले होते. त्याला तोंडाने काही उत्तर देणे अशक्यच होते. त्याने नुसतीच प्रश्नार्थक मुद्रा केली. हात हलवून काय म्हणून विचारले. चेंगट म्हणाला, दत्तक घेणार आहेत ना, मग पोरग कुठाय? आता कुठे त्या गट्ट्याला प्रश्न समजला. जरा थांबा अशी खूण करून तो उठला आणि कोपऱ्यात जाऊन एक लाल भडक पिचकारी सोडून परत आला. खाली बसला. पोरग? हां, मीच दत्तक जाणार आहे म्हातारीला.
गट्ट्या हसला. जनाबाई म्हणजे मावळणच की माझी. हा जाड्या म्हणजे बापू पाटलाचा पोरगा आणि त्यालाच दत्तक घेण्याचा कार्यक्रम आहे हे चेंगटाला समजले. त्याने मुंडी हलवली. कुणीतरी तेवढ्यात बापूला विचारले, बापू मामा कशासाठी थांबलाय? आटपा लवकर. त्यो फोटोग्राफर येतोय, त्याच्यासाठी तर समद खोळंबले काम. म्हणाला मला फटफटीवर बसवून मी टायमाला येतो म्हणून. अजून जात कशी नाही उगावली कुणाला ठावं. बापू मामा खवळून एवढे बोलतो आहे तेवढ्यात फटफटीचा आवाज आला. ओढ्यावरच्या गावरान पुलावरून फटफटी ठेचकाळत आली आणि फोटोग्राफर साहेब तत्परतेने देवळापाशी येऊन थांबले. भराभरा वर आले. त्यांनी कॅमेरा सज्ज केला. मग दत्तक विधानाचा कार्यक्रम रीतसर सुरू झाला. भटजींनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट पद्धतशीर अंमलात आली. भटजींनी पहिल्यांदा कुणालाही न कळणारी अशी बडबड थोडा वेळ केली. मग त्या जाड्याच्या कपाळावर कुंकवाचे बोट ओढले. हां पांडोबा, बसा आता म्हातारीच्या मांडीवर, असे सांगितल्यावर पांडोबा नावाचा तो जाड्या म्हाताऱ्या जनाबाईच्या मांडीवर गचकन बसला. त्या ओझ्याने म्हातारीच्या मांडीचे हाड बहुधा पिचले असावे याबद्दल चेंगटाला खात्री पटली. पण म्हातारीने हू का चू केले नाही. मग भटजीच्या सूचनेनुसार दत्तक पोराच्या तोंडात चिमूटभर साखर घालण्याचा कार्यक्रम झाला. म्हातारीच्या अंगात कसलेच त्राण राहिलेले नव्हते. बापू पाटलानेच तिचा हात धरून तो पांडोबाच्या तोंडात साखरे सकट घालण्याचा प्रयत्न केला. पण म्हातारीचा हात आणि पांडोबाचे तोंड यांचा मेळ लवकर जमता जमेना. एकदा तर पांडोबाच्या कानातच साखर गेली. शेवटी बापू मामाने तिचा हात पुन्हा नीट धरून तो आपल्या पोराच्या तोंडाजवळ नेला. पांडोबाने तोंड लांब पुढे करून ती साखर एकदाची खाल्ली. मग भटजी म्हणाले, आता मस्तकाचं अवघ्राण करायला सांगा म्हातारीला. कशाचे काय करा हे कुणालाच नीट समजले नाही. बापू मामाच खवळून म्हणाला, नीट सांगा की काय करायचं. मस्तकाचं अवघ्राण, भटजींनी खुलासा केला. म्हणजे मस्तक हुंगायचं. ते कशाला? तसं शास्त्र आहे. ते झाल्याशिवाय दत्तक विधान पूर्ण होत नाही. त्याबरोबर मामांनी पोराला खूण केली. पांडोबाने म्हातारीचे मस्तक हुंगले. आता मात्र भटजी वैतागले. अहो तुम्ही नाही, म्हातारीने तुमचं मस्तक हुंगायचं. म्हातारी कशाची हुंगती? तिची तब्येत नाही बरी, बापू मामाने कुरकुर केली. पण भटजींनी बजावून सांगितल्यामुळे तोही विधी कसाबसा पूर्ण झाला. फक्त त्याला बराच वेळ लागला इतकेच. कारण म्हातारीच्या मांडीवर बसलेले हे चिरंजीव चांगले उंचेपुरे होते. त्यामुळे त्यांना म्हातारीच्या मस्तकाचं अवघ्राण करणं सोपं होतं. कारण म्हातारीचं मुंडकं त्याच्या बगलेतच होतं. पण म्हातारीने त्याचे डोके हुंगडे ही गोष्ट कठीण होती. बापू मामांनीच मग हातभार लावून आणि पांडोबाला डोके खाली करायला लावून तो कार्यक्रम कसाबसा पूर्ण केला. सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. मामा मिशापिळीत म्हणाले, झालं ना सगळं? फोटोवाले तुम्ही चटदिशी फोटो काढा, म्हणजे आमच्या बहिणीला घरात नेऊन निजवायला बरं. तिला अजिबात आता सोसत नाही. हा आटपा लवकर. फोटोग्राफरने हातातला कॅमेरा सज्ज ठेवलाच होता. यात आपलाही फोटो यावा म्हणून चेंगट हळूहळू सरकत पुढे येतच होता. फोटोग्राफरने रेडी म्हणायच्या वेळेत अगदी म्हातारीच्या मांडीजवळ आणि पांडोबाला अगदी खेटून बसण्याच्या जागेपर्यंत त्याने पुढे भरारी मारली होती. पांडोबाने त्याच्याकडे रागाने पाहिले. तेवढ्याच चेंगटाने कॅमेऱ्याकडे तोंड करून चेहरा हसरा केला सुद्धा. क्लिक असा आवाज झाला आणि चमकन उजेड चमकला. फोटो निघाला. फोटोग्राफरला कसली तरी शंका आली. त्याने आणखी एक फोटो काढला. त्याचे काम संपले. बापू पाटलाने इशारा केला. कुणीतरी भराभरा पान सुपारी वाटली. सर्वांना एक एक पेढा वाटला. चेंगटालाही दिला. बापूने मग चेंगटाला बजावले. सुटा महाराज, आता थांबू नका. कोणीतरी दोघा तिघांनी म्हातारीला उचलून जवळच्या घरात नेले. एक एक हळूहळू हल्ले. चेंगट देवळाबाहेर पडला. लांब जाऊन रस्त्यावर वाट पाहत थांबला. समोरून बाबू पैलवानच येताना दिसला. तेव्हा त्याला एकदम हायसे वाटले. बाबूला हा सर्व मजेदार वृत्तांत सांगावा, त्याला गंमत वाटेल. रात्री कंपनीलाही ही गंमत वर्णन करून सांगावी. पण बाबूला जेव्हा चेंगटाने ही गंमत सांगितली तेव्हा तो खुश तर झाला नाहीच, उलट तो चेंगटावर चिडलाच. एकदम डाफरला. म्हणजे तो फोटोवाला हिथं आला होता? तर फोटो काढायचा म्हटल्यावर त्याला हिथं यायला नको? चेंगटाला आश्चर्य वाटले. बाबू असा का प्रश्न विचारतो आहे? त्याचे फोटोवाल्याशी काय काम आहे? लेका, मग मला आधी सांगायचा नाहीस?
कशाबद्दल? तो फोटोवाला आला म्हणून. आता मला तरी काय सपान पडले होय. देवळात मी टेकलो तर तो आलाच. मग ते आल्यावर माझ्याकडं पळत यायचं. मी बी आलो असतो लगेच तुझ्याबरोबर. दत्तक बघायला? हॅट, त्या येड्या पांडोबाला काय बघायचं? मग आपला बी फोटो काढ म्हणून त्या फोटोवाल्याला सांगितलं असतं. आता चिंटाला उलगडा झाला. बाबूची बरेच दिवसांची ती इच्छा होती. आपला एक झकासपैकी फोटो काढावा असे त्याला फार वाटत होते. पण तो योग अजून आला नव्हता. नाही म्हणायला जत्रेतल्या एका शिकाऊ फोटोग्राफरकडनं एकदा बाबूने आपली छबी उतरवून घेतली आहे. पण तो आपलाच फोटो आहे यावर खुद्द बाबूचाच विश्वास बसला नव्हता. काही जणांना बाबूचा बाप मेला त्यावेळी काढलेला हा फोटो असावा अशी शंका आली होती. तर काही जणांना बाबू आजारी पडल्यावर डॉक्टर लोक इस्पितळात रोग्याचा फोटो काढतात त्याचा हा फोटो असावा असे खात्रीपूर्वक वाटत होते. तेव्हापासून बाबूने तो फोटो बासनातच बांधून ठेवला होता. पुन्हा काही त्याने तो कुणाला दाखवण्याचे धाडस केले नव्हते. आपला एक चांगलापैकी फोटो काढावा ही त्याची महत्त्वाकांक्षा अजून तशी अपूर्ण राहिली होती. चेंगटाच्या धानात सगळा प्रकार आला. तत्परतेने मान हलवून तो म्हणाला, अजून तो गेला नसल, देवळातच असल, जायचं का तिकडं? अरे जायचं म्हणून काय विचारतोस? चल. बाबूने डोळे वटारलेच. नाहीतर बाबू मारुतीच्या देवळाकडेच निघाला होता. त्याला दर्शन घ्यायचेच होते. रोजचाच तो परिपाठ. देवळात फोटोग्राफरचीही गाठ पडेल ही बातमी कळल्यावर तो खुश झाला. चुटक्या वाजवून चेंगटाला घाई करत म्हणाला, चल चल लवकर, गाठ पडायला पाहिजे. हा, तुला आधीच सांगून ठेवतो. नाही भेटला तर मग लय वाईट आहे मी, मारच खाशील तू. फोटोग्राफर नाही भेटला तर आपला दोष काय आणि कशासाठी मार खायचा हे प्रश्न बाबूला विचारण्यात काही अर्थ नव्हता. आता आपली काही सुटका नाही एवढे खरे. बाबू बरोबर देवळात जावे, एकूण रागरंग बघावा आणि झटकन घराकडे धूम ठोकावी. दुसरा काही मार्ग नाही. भेटला तर बरेच झाले, नाही तर पळायची तयारी ठेवावी. चेंगटाने असा मनाशी विचार केला. मग दोघेही देवळात जाऊन पोहोचले. चेंगटाची छाती धडधडत होती. पण देवळात पोहोचल्यावर त्याचा ताण कमी झाला. फोटोग्राफर दिसत नव्हता, पण त्याची मोटारसायकल अजून जागेवर होती. त्याची पिशवी खांबाजवळ ठेवलेली तशीच दिसली आणि मुख्य म्हणजे त्याचा कॅमेरा खांबाजवळ तसाच ठेवलेला होता. ही मूर्ती अजून इथेच आहे म्हणायची. पण गेला कुठे? सामान, कॅमेरा तर इथंच आहे. हाच का कॅमेरा? असे म्हणून बाबूने तो उचलला आणि उलटा पालटा करून बघितला. त्यावरची एक दोन बटणे वर खाली करून पाहिली. आतून सुर असा आवाज झाल्यावर तो दचकला. मुकाट्याने त्याने तो खाली ठेवून दिला. हळूच इकडे तिकडे पाहिले. ओ पैलवान, हात लावू नका मेहरबान कॅमेऱ्याला, ते खेळणं आहे का? असे ओरडून एकदम फोटोग्राफर देवळातल्या गाभाऱ्यातून बाहेर आला. त्याची मुद्रा चिडखोर दिसत होती. दुसरा कोणी असता तर त्याने हात लावणाऱ्याला एक सटकाच ठेवून दिला असता. पण बाबूच्या बाबतीत ही गोष्ट अशक्य होती. बाबूला पाहिल्यावर कुणीही ती कबूल केली असती. निरागस मुद्रा करून बाबू म्हणाला, हात कुठं लावलाय? नुसतं बघितलं चालू आहे का नाही ते. तुम्हाला त्याच्याशी काय करायचं आहे? फोटोग्राफर गुरगुरला. आमचा बी फोटो काढायचा आहे. फोटो? हां, टाईम नाही, मी निघालो. आमचा फोटो काढून जावा. फुकट काढत नसतो, धंदा आहे आमचा. काय असतील ते पैसे घ्या. 20 रुपये पडतील आणि आगाऊ द्यायला पाहिजे. आगाऊ नाही, फोटो काढा, कापी आम्हाला द्या आणि मग पैसे घ्या. नाही जमायचं. झटक्यात बाबूने कॅमेरा उचलला. एका हाताने उंच वर धरला. निर्णायक स्वरात सांगितले, एकदम आपटून खलास करीन. करू का? फोटोग्राफर घाबरला. या पैलवान लोकांना आधीच डोके कमी, त्यातून आपण त्याला बिघडवायला नको. आपला कॅमेरा या भानगडीत कामातून जाईल. त्यापेक्षा फोटो काढणे हे बरे. उगीच कटकट नको. त्याने दादापुता करून बाबूला शांत केले. मग बाबूला पोज घ्यायला सांगितले. बाबू मघाच्या जागी ऐटीत बसला. त्याच्या आधी गाभाऱ्यात जाऊन नेहमीप्रमाणे मारुतीरायाचे त्याने दर्शन घेतले. दोन्ही भिवयांच्या मध्ये शेंदूर लावला. मग आरामात मांडी घालून तो हसरी मुद्रा करून बसला. चेंगटही त्याच्या मांडीला मांडी लावून पुन्हा तेवढ्याच उत्साहाने त्याच्याजवळ बसला. दोघांनीही तोंडाला रग लागेपर्यंत हसरे चेहरे कायम ठेवले. फोटोग्राफरने फोटो काढला.
या दत्तकाच्या फोटो बरोबरच तुमचेही फोटो पाठवून देतो असे कबूल करून त्याने आपली सुटका करून घेतली. कॅमेरा पिशवीत घातला आणि फटफटीवर मांडी टाकली. फटफट आवाज करीत तो झटक्यात दिसेनासा झाला. सकाळी हा प्रकार घडला आणि थोड्याच वेळाने जनाबाई मेली म्हणून गावभर आरडाओरडा झाला. लोक जमले. बापू पाटील रडता रडता जोरजोरात सांगू लागला, आत्ता मेली हो, घंटाच झाला असेल. मरायच्या आधी म्हणाली मला तुझं पोरगं दत्तक घ्यायचं आहे. सकाळीच दत्तकाचा कार्यक्रम झाला. समद रितसर पार पडलं. भटजी धडपडत आणला, फोटोवाल्याला बोलावलं. समद व्यवस्थितशीर करून म्हातारी मेली. पण लोकांना हे काही खरे वाटले नाही. नाना तऱ्हेची कुजबूज सुरू झाली. जनाबाईने मरायच्या आधी दत्तक घेतला ही गोष्ट खोटी असली पाहिजे असे लोक एकमेकास सांगू लागले. ही बाई मेल्यावर बापू पाटलाने मुडदा बसवून त्याच्या मांडीवर पोराला दत्तक दिला. भटजी आणि फोटोवाल्याला पैसे चारले असे उघड उघड लोक बोलू लागले. बापू पाटलाच्या तोंडावरही काही जणांनी ही गोष्ट बोलायला कमी केली नाही. बापू पाटील तावातावाने म्हणाला, कुणी काही म्हणा, गोष्ट खरी हाय, दत्तक कायम हाय. फोटोच तुम्हाला दाखवितो मग तर झालं. रात्री गणा मास्तरच्या कट्ट्यावर कंपनीची बैठक भरली. तेव्हा गणा मास्तर ही चेंगटावर रागावला. नाराज मुद्रा करून तो म्हणाला, आता तुला ओळखू नाही आलं वय, म्हातारी जिती हाय का मेल्याली? चेंगटाने तत्परतेने मान हलवली. तरी मला वाटलंच बरं का गणा मास्तर. मनात म्हटलं म्हातारी हालत का नाही, बोलत का नाही. रागारागाने बाबूने त्याच्या पाठीत एक दणका घातला. वाटलं म्हणजे जवळ जाऊन बघायचं नाही, म्हातारी जिती हाय का मेल्याली हाय? कसं बघायचं? पाठ चोळत चोळत चेंगटाने लांब सरकत विचारलं. कसं म्हणजे? जवळ जाऊन हाक मारायची, जनाबाई म्हणून. ओ देती का नाही बघायची, नाडी बघायची, नाकाला दोरा लावून बघायचं. बाबूच्या या सूचनेवर चर्चा करणे अर्थातच अशक्य होते. आपली चूक मुकाट्याने कबूल करणे हाच बाबूला शांत करण्याचा मार्ग होता. तेवढ्यात गणा मास्तर गंभीरपणे म्हणाला, चेंगट, मर्दा ही बाब आता कोर्टात जाणार. तू फोटोत हायस ना, मग तुझी बी साक्ष निघणार. मेलेली बाई तुला कशी कळली नाही म्हणून लोक तुला विचारणार, कोर्ट बी विचारणार. नाही त्या भानगडीत पडलाच कशाला तू? तू पण बापू पाटलाकडनं पैसे खाल्लेस म्हणून लोक तुला बी नावं ठेवणार. चेंगट घाबरला. नाही त्या भानगडीत आपण विनाकारण अडकलो ही गोष्ट त्याला आता कळून चुकली. निदान त्या फोटोत आपण घुसायला नको होते ही गोष्ट त्याला पटली. पण आता त्याचा काही उपयोग नव्हता. त्याने एकदम रडके तोंड केले. बाबू सहानुभूतीच्या आवाजात म्हणाला, चेंगट, तू काय काळजी करू नगस, मी तुझ्या पाठीशी हाय. मी कोर्टात तुझ्या बाजूनं साक्ष देईन. काय सांगणार? हेच, हे येडं हाय, काय कळत नाही, फसवून याचा फोटो काढलाय म्हणून सांगतो की. बाबूने कोर्टात साक्ष देण्याचा डाव गणा मास्तरला जास्तच धोक्याचा वाटला. त्याने नकारार्थी मान हलवली. बघू, तशी येळ आली तर काय करायचं मागणं ठरवू. आता ते विचार कशाला. पण कोर्टात जाण्यापर्यंत प्रकरण पुढे गेलेच नाही. 2-4 दिवसांनी गणा मास्तर तालुक्याला गेला होता. तो परत आला ते खुशीतच. त्याच्या हातात एक मोठे पाकिट होते. रात्री कंपनीची बैठक भरल्यावर तो म्हणाला, बाबू, चेंगटाचेन तुझी कमाल आहे. हे अष्टम कोष्टम तुम्ही कसं जमवलं? बाबूला काही कळले नाही. कुणालाच काही कळले नाही. सर्वजण उत्सुकतेने गणा मास्तरकडे पाहत राहिले. रामा खराताने नेहमीप्रमाणे बिडीचा झुरका घेतला. मग खंजीर हातात घ्यावा तशी बिडी धरून तो म्हणाला, काय झालं गणा मास्तर? त्यो बापू पाटील तुझ्या नावानं ठणाना बोंबलतोय. तो फोटोग्राफरही तुला शिव्या घालतोय. फोटोग्राफर म्हणल्यावर बापूला एकदम आपल्या फोटोची आठवण झाली. गणा मास्तरला त्याने फोटो घेऊन येण्याबद्दल सांगितले होते खरे. तो म्हणाला, काय झालं? आणलास का आमचा फोटो? तेच सांगतोय. म्हणजे? तो म्हणाला, ह्या बाबूनं पार सत्यानाश केला माझा. बाबूला आश्चर्य वाटले. आपण कसा काय सत्यानाश केला? बापू पाटलाचा आणि आपला संबंधच काय? गणा मास्तर, असं कोड्यात बोलू नगस, काय त्याने डिटेलवार सांग. गणा मास्तर हसला. त्याला फारच हसे येऊ लागले. बाकीची मंडळी त्याच्याकडे वेड्यासारखी बघत राहिली. कुणाला काही समजेना. शेवटी आपले हसू कसे बसे आवरून गणा मास्तर म्हणाला, त्या फोटोग्राफरनं आधी दत्तकाचा फोटो काढला ना? आणि मग तुमचा काढला, होय ना?
बाबूने होकारार्थी मान हलवली. बरं मग हे फोटो बघ कसे आलेत. असे म्हणून गणा मास्तरने हातातील लिफाफ्यातून 2 फोटो काढले आणि बाबूच्या हातात दिले. सगळ्यांनी एकदम ते फोटो पाहिले. पहिल्या फोटोत जनाबाई दिसतच नव्हती. चेंगटाचे डोके एकदम पुढे आले होते आणि दुसऱ्या फोटोत जनाबाईच्या मांडीवर बाबूच बसलेला होता आणि त्याच्या शेजारी चेंगट हसऱ्या मुद्रेने बसलेला दिसत होता. कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.